नमस्कार मैत्रिणींनो, मी राधा पाटील माझ्या परमसिक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आम्ही चाललो होतो गॅसचं थोडंसं काम आहे त्यासाठी म्हणून बेळगावला. आज संडे होता, पण ते गॅसचं काम काही झालं नाही आणि तिथून मग दुसराच बेत निघाला की घ्यायचं होतं एक वस्तू, आणि ती वस्तू आम्ही बघण्यासाठी चाललो होतो रोजच्या जीवनातील. पण कसं आहे, बघू आता पुढे काय काय होतंय. तर काय म्हणजे आम्हाला पसंत पडते, घेतो की नाही बघूया. तर हे बघा, आजचं क्लायमेट. रोज बेळगावला बारीक बारीक पाऊस होता, पण आज बऱ्याचपैकी चांगलं उघडलेलं आहे. संडे आहे, सगळे मार्केटला, रस्त्यावर, रोडवर गर्दी होती, कारण शॉपिंग वगैरे सगळेच लोक करत असतात. एक दिवस असतो विकेंडचा, त्यामुळे. आणि हे बघा, आता आम्ही चाललो आहोत हे ब्रिज पार्क करून आता गोवावेसकडे आम्ही आहे. आणि वेदांती समोर बसलेली आहे आणि भरपूर असं ढगाळ म्हणजे असे फॉगी ही ढग दिसत आहेत, पण खूप सुंदर वाटत आहे. एकदम पण कडक नाही ऊन आणि एकदम पण असं नाही कोमट, छान वाटत आहे. आणि हे बघा, आमचा खाऊकट्टा. तर हा खाऊकट्टा नेहमी अर्ध्यांपुढेचे शॉप भरलेलेच असतात, जे खाऊचे शॉप आहेत ते. आणि बाकीचे शॉपचं इतकं असं काही म्हणजे मीडियम चालत असतात. तर खाऊकट्टा दाटून आता आम्ही चाललो आहोत. मला जायचं होतं इस्कॉनच्या मंदिरला, पण ते काही जमलं नाही. मिस्टर नको बोलले, कारण संडेचं सुरू असतंय असं मला वाटतंय, कारण ते चालू असतंयच. पण काय माहिती. त्याच्यानंतर आम्ही गेलो रिलायन्स मॉलला. तर हे आहे अनगोळ नाक्यावरील रिलायन्स मॉल. म्हणजे फ्रंटचा व्हिडिओ नाही शूट केला गडबडीत, कारण वेदांती आधीच आतात पळत होती. आणि हे बघा, तर आलो तर इकडं आता हे एक्सेसरीज फर्स्ट लेडीजचंच सुरू झालेलं आहे. शॅम्पू वगैरे सगळं, आपलं मॉइश्चरायझर वगैरे. आणि हे बघा, हे वेदांती काय ते क्लिपा, हेअर ब्रश, आणि तिला बहुतेक तो हेअर ब्रश आवडलेला आहे. नेलपेंटसुद्धा होते, पण माझ्याकडे म्हणजे शेड्स ते मला जास्त इतके काही अशा आवडत नाहीत. माझे पर्टिक्युलर शेड्स आहेत, तेवढेच मी यूज करते. तर इथं भरपूर काही काही आता वेदांती बघत आहे. आणि तिचं असंच असते की ती ट्रॉली घ्या म्हणत होती, पण आम्ही इथं काही शॉपिंग करण्यासाठी आलो नव्हतो. इथं आलो होतो एक वस्तू बघायला. तर ती वस्तू आधी दिसते काय बघू, त्यानंतर मग कसं काय काय बघू. तर आम्ही बघत आहोत. हे बघा, हे छोटे छोटे डस्टबिन्स, बकेट्स, टब्स वगैरे, प्लॅस्टिकचं स्टूल्स अँड ऑल. त्यानंतर हे बघा, भांड्याचं सेक्शन, किती छोटी छोटी छान छान भांडे. आणि आत्ता आलो आहोत कामाच्या वस्तूकडे. तर आम्हाला घ्यायचं होतं इंडक्शनचं तवा कम पॅन. म्हणजे तवा पणचं यूज होतं आणि त्याचं पॅन म्हणजे थोडंसं सब्जी वगैरे करायला पण असं काय ते यूज होईल असं. तर इंडक्शनचं का बघत होतो, कारण एमर्जन्सी गॅस संपला वगैरे. आणि आमचं असं होतंच की एमर्जन्सी संपतो आणि एक दिवसात पुन्हा येतो लगेच, 1-2 दिवसात. पण तोवर चालणार कसं, त्यासाठी आहेत 1-2-3 इंडक्शनची भांडी, पण तवा पाहिजेत चपाती तरी करायला निदान. तर बघत होतो. आणि इथं काहीतरी ऑफर वगैरे होतं, पण बघू काय काय. अजून तेवढं मनावर नाही घेतलेलं आहे, पण झालं तर तवा झालं. इंडक्शनचं म्हणजे भांड्यांचं काम साईडला राहिलं आणि आम्ही आलो कपडे बघायला. तर मी कपडे बघत होते, काहीतरी काहीतरी ऑफरला वगैरे छान कुर्तीज होते. आणि वेदांती इथं आपल्याला शूज बघत होती. हे शूज खरंच खूप छान होते, पण तिला असे नको होते, तिला काहीतरी वेगळंच पाहिजे होतं, स्लीपर टाईप. त्यामुळे ही काय ती घालून बघितली, पण मला काय येत नाही म्हटली. पण हे शूज खरंच खूप छान होते, म्हणजे घेतल्यासारखे, खूप दिवस टिकाऊ आणि सुंदर येतील असे होते. पण ती काय काय माहिती, ते तर उगाच मी सांगते म्हणून ती घालून बघते. आणि हे बघा, इथं होते हे फक्त चप्पल, जे मी आता घालून बघितले 99 रुपयाला होते. तिथं लेडीजचे सुद्धा होते काही 99 रुपयाला, आणि बाकी होते ते 150-250. आणि हे आहेत शायद 140पर्यंतचे. आणि ते आधी जे घातले होते ते होते 99 रुपयाचेच. तर चप्पल 99 रुपयाला खूप छान होते. मी इथून आधी भरपूर वेळा नेलेलं आहे शॉपिंग करून. आणि खरंच इथलं म्हणजे काही वस्तू ज्या रिजनेबल असतात त्या घ्याव्या, अतिच काही घेऊ नये. म्हणजे ज्याचं आपल्याला व्हॅल्यू प्राईस समजतं की याचं इतकं इतकं असणार आहे, तर इतकं इतकं नसणार आहे, तर आपण बघून घेऊ नये. हे होतं 500ला 2 लेगीज आणि 700ला 3 लेगीज. असे तर लेगीजचे सुद्धा काहीतरी ऑफर होते, पण मी काही लेगीज वगैरे घेणार नाही आहे इथं. आणि त्यानंतर ह्या सुद्धा पॅन्टीज होते. आता हे बघा, हे 499 म्हणजे 500ला जस्ट ती पॅन्टच होती, स्ट्रेट पॅन्ट. आणि त्याच्यानंतर असं स्वतःला सुद्धा जरा बघून झालं आरशात. आणि ह्या बघा त्या चपला. तर इथे एक कुर्ता होता, ह्या पण चपला आहेत.
मला 1-2 टॉप्स आवडले होते ते तर मी आणत आहे आणि मग एकदा ट्राय करून बघते. मन तरी समाधान होईल. म्हणजे जर त्यापैकी चांगलं बसलं एखादं दुसरं तर मी घेईन. मग आता मी इथं बघत होतं काय काय. वेदांतीसुद्धा सगळीकडे फिरत होती. आणि हे बघा बाळाचे फ्रॉक्स वगैरे होते 500ला, ज्याच्यावर हेअरबँड वगैरे फ्री होतं. आणि हा एक कुर्ता मी ट्राय केलेला आहे आणि हा खूपच छान, याचा कपडा खूप छान होता. म्हणजे खूप मला लूज झाला तो. 299ला सेम प्राईजला मी दोन्हीसुद्धा कुर्ते ट्राय केले. आणि हे बघा हे वेदांतीला टॉप तिनं ट्राय केलं पण काहीच घेतलो नाही आम्ही, कारण थोडं मला जास्त कम्फर्टेबल वाटलं नाही. आणि त्यानंतर पुन्हा तवा वगैरे बघून हे बघा आलो. हे इडलीचं भांडं वाटलं मला की स्वस्त आहे, पण नाही, इडलीचं भांडं थोडं महाग होतं. इथं काही भांडी खूप छान स्वस्त भेटतात आणि काही भांडी खूपच म्हणजे रेटच्या बाहेर मिळतात. ते ताट आम्ही वेदांतीसाठी बघत होतो पण नाही, त्याचं प्राईस खूपच होतं, त्यामुळे आम्ही चुपचाप ठेवलं. आणि 3 पळ्याचा सेट होता. म्हणजे 140ला काहीतरी 4 पळ्या, एक पळी वगैरे, एक चमचा आणि एक झारं आणि त्याच्यानंतर एक परतणं, असे 4 होते. तर ते आम्ही घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे बघा मॉइश्चरायझरवरती वगैरे ऑफर होती, बरं 50% ऑफ होतं. परफ्यूमवरती भरपूर सारे ऑफर्स होते. आणि रोजच्या किमतीपेक्षा या ऑफरचे सामान मला तरी खूपच बरे वाटतात, स्वस्त वाटतात. कारण मोठं म्हणजे एखादी वस्तू घेतली, काहीतरी आपण जे पावडर किंवा क्रीम किंवा काही जे आपण यूज करतो आहे ते मग भरपूर दिवस ईड येतं. आणि इथं मी फेसवॉश बघत होते, पण काय आहे आता ह्याच्यापेक्षा मला ऑनलाईन छान वाटायलं आहे. कारण ऑनलाईन लास्ट टाईम मिस्टरने ऑर्डर केले ते भरपूर दिवस आलं आणि बघू, त्यामुळे मी नाही घेतलं फेसवॉश वगैरे, फक्त बघितलंच. इथं साबन्स वगैरे होतं, सोप्स वगैरे जे काही अंगाला वगैरे लावत होते. त्यानंतर ते पण नाही काही कसं बघितलं. पण पुन्हा आता इथं खाली आल्यावरती इथं वेलदोडे होते, तर 60 रुपयाला 10 ग्रॅम वेलदोडे होते. त्यानंतर ते काही घेतले नाही, थोडीफार शॉपिंग केली आणि आम्ही पुन्हा निघालो. म्हणजे इंडक्शनचा तवा दुसरीकडे बघायला, पॅन बघायला. तर आम्ही गल्ल्यातून जाता जाताना 2-3 गल्ल्या जर असं भरकटलो, चुकलो. एकीकडे थोडंसं फंक्शन असल्यामुळे रोड ब्लॉक होता, त्यामुळे दुसरीकडून गेलो. तिथं पण खूप पुढे गेलो आणि थोडंसं चुकल्यासारखं झालं. त्यानंतर एकट्या म्हणजे मुलीनं आम्हाला रस्ता सांगितली बरोबर. हे बघा गीतांजलीचं साडी शॉप फेमस. त्यानंतर आम्ही रस्ता तिने सांगितली बरोबर आणि इथनं शॉर्टकट जावा इकडे आहे म्हटली. आणि आम्ही मग आता शॉर्टकट शोधून जातो. एखाद्या वेळेस होतं की भरपूर दिवसांनी म्हणजे गेल्यामुळे कुठंतरी गेल्यामुळे थोडंसं रस्ता चुकायला होतं. आम्ही गेलो होतो करेक्ट, पण तिथं असं हे असल्यामुळे, फंक्शन असल्यामुळे तो रोड ब्लॉक होता. तर हे आलं आम्ही हजारे किचनवेअरमध्ये. तर हजारे किचनवेअरमध्ये खूप छान भांडी मिळतात. तर बघू तिथं काय काय असते. तर हे बघा थोडंसं इथला लुक, जास्त काय शूटिंग नाही केलं, पण तिथं तर भरपूर रेट होता, त्यामुळे शांतच बसलो, काहीच नाही घेतलं. त्यापेक्षा ते रिलायन्समध्येच बरं होतं असं वाटलं. त्यानंतर हे बघा अचानकच आकाशात बघितलं आणि एवढं छान विमान जात होतं. आणि हे वातावरण किती सुंदर असं वाटत आहे. मी फोनमधून झूम करून बघत होते. मी झूम करेस्तोवरती विमान कुठंतरी जात होतं. आणि आता आम्ही चाललो आहे शनी मंदिरकडच्या ब्रिजकडून आता खाली. आणि हे बघा हा बघा म्हणजे हा कपिलेश्वर मंदिरकडचा झेंडा आहे. आणि हा किती छान म्हणजे असं फडकत आहे. आणि हे बघा कपिलेश्वर मंदिर. त्यानंतर इथं आम्ही होतो मारुती गल्लीत. आणि मारुती गल्लीत काय झालं, एकटे आजी जो आपल्या नातीसाठी फ्रॉक घेत होते आणि त्यांना आम्ही इथून रस्ता क्रॉस करत होतो. त्यांनी म्हटले बाळ थांब, आणि त्यांनी मग हा फ्रॉक वेदांतीच्या अंगाला लावून बघितले. कारण त्यांची मुलगी होती 3-4 म्हणजे 4-5 वर्षाच्या दरम्यानची नात त्यांची. तर त्यांच्यासाठी त्यांनी फ्रॉक घेत होते आणि लावून बघतो म्हटले. ठीक आहे मी बघा म्हटलं. मग त्यांनी लावून बघितले. त्यांनी ड्रेस 2-3 काय काय बघितले त्याच्या हाईटला लावून, आणि त्यांनी व्हिडिओ कॉलवरनं आपल्या मुलासुद्धा दाखवत होते. तर ते सगळं करून आम्ही आता चाललो. आणि हा ड्रेस बघून मला जब वी मीटमधल्या गीतची आठवण आली. म्हणजे पिंक कलरचं टॉप, ऑरेंज कलरची ओढणी आणि ऑरेंज कलरची ती पटियालावाली पॅन्ट. तर ते बघून आता आम्ही इथं आलेलो एक ब्रश बघायला, पण तो काही घेतला नाही, कारण जसा हवा होता मिस्टरांना तसा काय तो भेटला नाही. त्यांना खूप हार्ड हवा होता बाथरूम घासायला, पण तेवढा हार्ड, तितकासा हार्ड नव्हता तो. होता 150 रुपयेपर्यंतचा. त्यानंतर आलो, भूक लागलेली, थोडंसं जेवण काहीतरी खाल्लं.
पनीरची भाजी आणि नान. त्यानंतर इमेजेसमध्ये ऑफर सुरू आहे असं मिस्टरनं कोणीतरी बोललेलं, तर आलो इमेजेसमध्ये, पण त्यातलं काहीच त्यांना आवडलं नाही. मग पुन्हा काहीच नाही घेतलो, वापस गेलो. तर इथं मी आलेलो होतो अमेरिकन शूमध्ये. इथं मी 2-3 सँडल ट्राय केले, पण काही घेतले नाही. इथं ह्याने सूप आहेत, लेमन सूप, मी काही नाही पिलं. त्यानंतर वेदांतीन हिल्स घालून बघितली. तर पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. हिल्स कसे वाटतात सांगा.